हॅलो नमस्कार, मी स्नेहा स्वागत करते पुन्हा एका नवीन व्हिडिओसह। आज आपण झिझी प्लांटचं केअर आणि रिपोर्टिंग कसं करायचं आहे ते पाहणार आहोत। तुमची जर झिझी प्लांटची पानं अशी पिवळी पडत असेल किंवा तुमची मरण्याच्या इकडं लास्ट स्टेजला आलेलं असेल तर झिझी प्लांटचं केअर कसं करावं हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे। ज्यावेळेला आपण झिझी प्लांटचं केअर करतो ना त्यावेळेला त्यामध्ये ओव्हर वॉटरिंग हे स्टॉप केलं पाहिजे। हे पिवळे होण्याचं मेन कारण आहे त्यामध्ये ओव्हर वॉटरिंग। म्हणजे ज्यावेळेला पाऊस पडत असतो ना त्यावेळेला आपण ते इनडोर ठेवायला पाहिजे। मी ही चूक केली, मी आउटडोर ठेवले आणि त्याच्यात ओव्हर वॉटरिंग झालं आणि ते माझं झाड मरण्याच्या दाराला येऊन ठेपलेलं आहे। तरी ते जिवंत आहे। आता बघूया मी ह्याचं रेस्क्यू कसं करते। याला लकी प्लांटही असे म्हणतात आणि हे गुड लक प्लांट सुद्धा आहे आणि हे खूप एक्सपेन्सिव्ह प्लांट आहे। तुमच्याकडे आजूबाजूला कुठे भेटत असेल तर तुम्ही त्याची काडी जरी लावला तरी ते खूप छान प्रकारे ग्रो होतं। ते त्याच्या लीफ जे पत्ता आहे ना त्याच्यापासून हे छान प्रकारे ग्रो होतं, परंतु ते ग्रो होण्यासाठी खूप काळ किंवा कालावधी घेतं म्हणतात। मी कधी ट्राय केले नाही, केले तर नक्की तुमच्याशी पुढे इन फ्युचर शेअर करेन। आणि पाहू शकता इथं ओव्हर वॉटरिंग केल्यामुळे ना भरपूर अशी माती पुरी अशी चिकट झालेली आहे आणि त्यामधलं मुळं सुद्धा पाहू शकता। आणि यामध्ये एक तुम्हाला एक गोष्ट सांगायचं म्हटलं तर ह्याच्यामध्ये ना एक बल्ब तयार होतो। जसं आपलं बटाटा असतो ना त्या प्रकारचा एक बल्ब येतो त्यामध्ये आणि तो खालून जर सडत गेलं तर तुमची जे प्लांटची कंडिशन आहे ना ती खूप खराब होते आणि ती तुमचं प्लांट मरू शकतं। आता मी पाहिलं माझी प्लांट कंडिशन खूप चांगली आहे, अजून ते बल्ब तरी चांगलं आहे त्यामुळे माझी प्लांट कंडिशन चांगली आहे। अजूनही त्याचा सक्सेस रेट आहे। जे एका स्टेमपासून 2 असं स्टेम्स निघालं होतं त्याच्यातली एक जे आहे ते थोडं गळत म्हणजे असं खराब होत आलं होतं आणि ते मुळाशी नाही लागलं, तेच बरं झालं। त्या अगोदर मी रेस्क्यू केलं त्याला, नाहीतर ते रेस्क्यू केलं नसतं तर हे माझं पुरं प्लांट खराब झालं असतं आणि खूप महागडं असतं हे प्लांट। आणि माझ्याकडे हे आहे, हे ना झिझी प्लांट आहे ना, हे आपण गिफ्ट म्हणूनही देऊ शकतो। कुणाचं कार्यक्रम असतं ना किंवा वास्तुशांती असते तिथं तुम्ही गिफ्ट म्हणून हे रिप्रेझेंट करू शकता, कारण की हे गुड लक असतं ना यासाठी। आणि हे ॲक्च्युली हे मी आउटडोर ठेवलं, हे चुकीचंच केलं, हे इनडोर प्लांट आहे। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ज्यामध्ये आपण माती त्याची कशी असायला पाहिजे, चिकटपणा त्या मातीला नसायचा, त्याच्या मातीला ना ती भुसभुशीत म्हणजे थोडी जास्त असं खडी असलेली माती त्याला हवी असते। आणि मी तर माती तयार करत आहे, तुमच्याशी शेअर करते। हा कोळसा आहे, जो आपण लाकूड जाळल्यावर जो कोळसा मिळतो ना आपण तो कोळसा आहे, त्याला तुम्ही इंग्लिशमध्ये वूड ॲश सुद्धा म्हणू शकता। आणि त्याची बुकना करून घेत आहे। त्याची इथं मला पावडर पाहिजे आहे आणि इथं जे शेणाच्या गोऱ्या राहतात त्याचाही चुरा घेतलेला आहे, ती तुमच्याशी शेअर केली नाही मी। आणि आहे त्याच्यामध्ये ॲक्च्युली चुरा दिसत असेल तुम्हाला, आणि ती थोडीशी त्यामधील माती आणि आपल्याला त्यामध्ये थोडी वाळू घालून द्यायची आहे। म्हणजे त्याची माती कशी असावी, तुम्ही जेव्हा आपल्या हातामध्ये पकडताना त्यावेळेला त्या मातीचा गोळा व्हायचं नाही। ॲक्च्युली ती माती अशी भुरभुरीत असावी आणि अशी कोरडी असावी, कारण की ते आपण जे झिझी प्लांट ज्या वेळेला लावतो ना, कटिंग लावतो किंवा प्लांट लावतो त्यावेळेला ना त्या झाडामध्येच ते पाणी स्टोअर असतं, त्यामुळे त्याला तुम्ही महिना जरी पाणी नाही दिला ना त्या प्लांटला तरी चालून जातं। त्यासाठी ही माती भुसभुशीत आणि अशी कोरडी असावी लागते, खूप अशी चिकट मऊ लागत नाही। आणि तुम्ही जर नवीन गार्डनर असाल ना तर तुम्ही हे झिझी प्लांटपासून नक्की ट्राय करा। तुम्ही नर्सरीमध्ये गेला तर हे प्लांट नक्की घेऊन या। का सांगा, ह्याला आपण जेव्हा नवीन गार्डनर असतो ना त्यावेळेला पाणी द्यायला विसरून जातो, बरोबर।
मग कसं होतं, हे ना तुम्ही इंडोर जरी ठेवला तरी त्याची जर पाणी त्याला महिन्यातून एकदा जरी दिला तरी त्याला पुरेल असं असतं. कारण की ते त्याच्या जी पानं असतात ना त्याच्यामध्येच पाणी स्टोअर असतं आणि त्याची पानामध्ये खूप चकाकी असते, खूप हिरवळपणा असतो आणि ते बघितल्याने खूप फ्रेश वाटतं अशा प्रकारे. आणि तुम्ही तर पाहू शकता माझी माती ही रेडी झालेली आहे. यामध्ये जास्त मी वाळूच घातलेली आहे आणि जितकी माती होती ना त्याच्यातली मी अर्धी माती वापरलेली आहे आणि बाकीची अर्धी माती आहे ती मी तशीच कडेला ठेवते आणि त्याच्यामध्ये ना मी वाळू, उड्याश आणि परत तुम्ही शेणाच्या गोवऱ्या ह्या सर्व मिक्स करून आपण ती माती तयार करून घेतलेली आहे. आणि अनेक मेन पॉईंट सांगते मी तुम्हाला. ज्यावेळेला तुम्ही अशा प्रकारे कोणताही पॉट भरत असता तेव्हा त्याला व्यवस्थित ड्रेनेज होल आहेत का ते चेक करायचं. त्यानंतर त्याखाली तुम्ही कोणतीही दगड किंवा तुम्हाला वाटेल अशा कोणत्याही वस्तू ठेवून ते पॅक करायचं, म्हणजे ड्रेनेज होलमध्ये माती अडकणार नाही यासाठी. मग त्यानंतर मी अशा प्रकारे थोडी माती खाली ठेवून देते आणि जी माती मी तयार केली होती ती सर्व घालून देते त्यामध्ये आणि आता फिल करून घेते. अशा प्रकारे मी माझ्या या झाडाला वाचवलेलं आहे. तुमच्याही झाडाची पानं पिवळी होत असेल तर तुम्ही हे अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि तुमच्या या झाडाला वाचवू शकता. अनेक गोष्ट सांगते तुम्हाला, याला नुसतं रिपोर्टिंगची जरूरत नसते आणि पाण्याचीही जरूरत नसते. तुम्ही हे जर एकदा लावला ना आराम 2 ते 3 वर्ष आराम जातं आणि हे रिपोर्टिंगचीही जरूरत लागत नाही. याकडे जेव्हा बघायचं ज्यावेळेला त्याला प्रॉब्लेम यायला लागतं ना त्यावेळेला तुम्ही त्यावर उपाय म्हणून तुम्ही रिपोर्टिंग करू शकता. आणि तर अदरवाईज तुम्ही सगळ्या प्लांटला तुम्ही रिपोर्टिंग करू शकता, परंतु हे रिपोर्टिंग करणं टाळलं पाहिजे. कारण की नुसतं रिपोर्टिंग केल्याने ही झाड आपलं मरत राहतं. आणि पहा इथं माझं पॉट ही रेडी झालेलं आहे. अशा प्रकारे मी भरलेलं आहे. आता तुम्हाला एक हँगिंगची आयडिया दाखवते. हँगिंग पॉट कसं ॲड करायचं. मी अशा प्रकारचा एक जग घेतलेला आहे आणि अशा प्रकारचं एक छोटंसं पॉट घेतलेलं आहे. हे तुम्ही नर्सरीमध्ये गेला ना तुम्हाला 10 रुपयाला आरामात मिळून जातं. मग त्यानंतर तुम्ही त्यामध्ये अशा प्रकारे ॲड करून तुम्ही कुठंही हँगिंग करू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा.